2010 सालामध्ये शेतकरी संघटनेच्या 26 कार्यकर्त्यांवर रस्त्यावर उसाला भाववाढीस देण्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते। मात्र कोर्टाने शेतकरी संघटनेच्या 26 कार्यकर्ते यांची काल निर्दोष मुक्तता केली। ही घटना आहे राहुरी तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने 12 डिसेंबर 2010 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी उसाला पहिली उचल 2100 रुपये प्रति टन मिळावी यासाठी राहुरी येथे मुळा नदीच्या पुलावर नगर मनमाड रोडवर सुमारे 3 तास रास्ता रोको आंदोलन केलं होतं। हे आंदोलन शांततेत चालू होतं। यावेळी अनेक मान्यवर यांनी उसाला पहिली उचल 2100 रुपये देता येते याची सविस्तर अभ्यास पूर्ण आपल्या भाषणात सांगितला। काहीही प्रकार न घडता विनाकारण साखर सम्राट यांनी पोलीस बळाचा वापर करून शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते। याचा निकाल न्यायालयाने खऱ्या अर्थाने दिला असल्याचं जिल्हा ऊस उत्पादक आंदोलन प्रमुख दिलीपराव इंगळे यांनी म्हटलं। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी कोर्टात 12 वर्ष व जिल्हा कोर्टात 3 वर्ष असे 15 वर्ष तारखेला हजर राहून राहुरी कोर्टात ॲडव्होकेट मोहनराव धोंडीराम पवार व जिल्हा कोर्टात त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट वैभव पवार यांनी विनामूल्य केस चालवली होती व 30 ऑक्टोबर 2025 रोजी अहमदनगर जिल्हा प्रथम श्रेणी न्यायमूर्ती श्री मोरे साहेब यांनी सदर दाव्यातील 26 आंदोलक यांची निर्दोष मुक्तता केली। उर्वरित आंदोलक यांच्यावरील खटला प्रलंबित असून शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ॲडव्होकेट वैभव मोहनराव पवार व त्यांचे सहकारी यांचा सत्कार करून सर्व शेतकरी बांधवांनी अभिनंदन केलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात यापुढेही काम चालूच राहणार असल्याच्या भावना यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी व्यक्त केली। न्यूज 14 सह दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।